जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्यासाठी आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 7व्या वेतन आयोगामध्ये देण्यात येणाऱ्या 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे 2 शासन निर्णय दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित झालेले आहेत। काय आहे ते शासन निर्णय आणि याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या, अधिकाऱ्यांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, 7व्या वेतन आयोगामध्ये देण्यात येणाऱ्या 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबतला वित्त विभागाकडून दिनांक 21 फेब्रुवारी म्हणजे कालच 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये वित्त विभागाच्या दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक 6 वगळण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि सदर शासन शुद्धीपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक 2/3/2019 रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 विवक्षित सेवा कालावधीच्या नंतर संबंधित पदाच्या कर्तव्य तसेच जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक तसेच तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ या योजनेखालील पहिला लाभ घेता येईल। उदाहरणार्थ, राज्य शासनांच्या मंत्रालय तसेच विधानमंडळ सचिवालय कक्ष अधिकाऱ्यांना 4 वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर देण्यात येत असणारी अकार्यात्मक वेतन संरचना, ज्या कर्मचारी, अधिकारी यांना पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे त्या पदाकरिता विवक्षित सेवेच्या कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यामध्ये वाढ न होता अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल, ती अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल। हे पूर्णतः वगळण्यात आलेलं आहे। याबाबतचं शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। स्क्रीनवर आपण पाहू शकताय, राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 21/2/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले हे सविस्तर शासन निर्णय जो आहे तो आपण पाहू शकताय। याच्यानंतर दिनांक 1/4/2010 रोजीच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेमधील देखील सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाकडून शासन निर्णय 21/2/2024 रोजी म्हणजे कालच निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये वित्त विभागाच्या दिनांक 1 एप्रिल 2010 रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक 2/3 विवक्षित सेवेच्या कालावधीनंतर संबंधित पदाच्या कर्तव्य व तत्सम जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल। जसं की मंत्रालय किंवा विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना 4 वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर देण्यात येत असणारी अकार्यात्मक वेतन संरचना हा परिच्छेद पूर्णतः वगळण्यात येत आहे। त्याबरोबर वित्त विभागाच्या दिनांक 1/4/2010 रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 मधील तसेच या योजनेमधील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे त्या पदाला विवक्षित सेवेच्या कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यात वाढ न होता अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल। हे वाक्य वगळण्यात आलेलं आहे असं शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। स्क्रीनवर आपण पॉज करून हे शासन शुद्धीपत्रक सविस्तर वाचू शकताय। अशा पद्धतीनं सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याबाबतले हे 2 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले आहे। त्यामुळं ही खचितच राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण रोजच्या शासन निर्णयासाठी, महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।